आज माझा भाऊ माझ्याकडे आला आणि मला म्हटला की सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही बनवते, पण माझ्या आवडीनिवडी काही तुझ्या लक्षात राहत नाही आता, किंवा मग माझ्या आवडीनिवडीचं काहीच बनवत नाही. मग मला लगेच लक्षात आलं की याला तर बाजारातला जो किंवा जत्रेतला जो खुर्मा असतो म्हणजेच की पांढरी गुडीशोप फार आवडते. चला म्हटलं बनवायला घेऊया घरात असलेल्या साहित्यापासूनच. त्यासाठी इथे जे आहे 500 ग्रॅम मी मैदा घेतला आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये 100 ग्रॅम तूप घातलं. तूप जे आहे नॉर्मल टेम्परेचरचं घातलं. तूप घातलं की या प्रकारे पीठ जे आहे पिठाला छान प्रकारे तूप चुळून घेतलं. मूठ आली की त्यामध्ये कोमट पाणी म्हणजे नॉर्मल कोमट पाणी घालून अशा प्रकारे पीठ जे आहे मळून घेतलं. आता पीठ जे आहे छान असं मऊसर मळून घ्यायचं. त्यानंतर अर्धा तास रेस्ट देऊया. रेस्ट दिली की पीठ जे आहे छान प्रकारे भिजलं होतं. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आणि छान जे आहे पीठ मसळून घेतलं. आता त्याला इथे जे आहे गुडीशेव आवडते, लाल गुडीशेव. त्यानंतर ह्या अशा प्रकारची पांढरी गुडीशेव किंवा मग खुर्मा काय म्हणू शकतो आपण ते. तर इथे जे आहे गुडीशेवचं साहित्य नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे हे साहित्य होतं. म्हटलं चला हे बनवून घेऊया. त्यानंतर पिठाचे या प्रकारे जे आहेत भाग करून घेतले. त्यानंतर त्यातला एक भाग जे आहे आतमधल्या साईडला फोल्ड केला म्हणजे आतून छान प्रकारे लेअर निघून येते. अशा पद्धतीने लाटून घेतले. अशा पद्धतीने जाडी ठेवायची. त्यानंतर इथे जे आहे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे. त्यासाठी इथे जे आहे अशा प्रकारे कट केलं आणि जे बाजारात मिळतात ना त्या शेपमध्ये मी या ठिकाणी कटिंग सगळं करून घेतले. त्यानंतर इकडे जे आहे तेल तापायला ठेवलं. तेल जे आहे खूप कडक नाही पाहिजे किंवा मग खूप थंड नाही, नॉर्मल तेल अगोदर टाकून बघितलं एक वेळा. त्यानंतर अशा प्रकारे जे आहे सर्व आपले खुर्माचे स्टिक जे आहेत ते घातल्या आणि छान खालीवर करत जे आहे तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊया. आता ही जी आहे आपल्याला लो फ्लेमवर तळायची आहे आणि एक वेळेस तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनटं सहज लागतात. तर अशा प्रकारे सर्व जे आहे तळून झाली आणि छान अशा खुसखुशीत झाल्या होत्या. आता जितका मैदा घेतला तितकी साखर, म्हणजे 500 ग्रॅम मैदा तर 500 ग्रॅम साखर घेतली. त्यानंतर जितकी साखर घेतली त्याचं अर्ध पाणी घातलं आणि छान प्रकारे साखर जी आहे वितळून घेतली. आता वितळून घेतली तर साखरेतली थोडीशी घाण जी आहे किंवा मग मळी आपण म्हणू शकतो ती त्यासाठी जे दूध घातलं आणि दूध घातलं की हाय फ्लेम करून अशा प्रकारे वरती ती मळी काढून घेतली आणि हलकी अशी तार आली की आपला जो आहे पाक तयार आहे. त्यानंतर त्यामध्ये हे सर्व खुर्माचे जे स्टिक आहेत, काड्या आहेत त्या घालून घेतल्या आणि छान असं लो फ्लेमवर मिक्स करत राहायचं. ज्यावेळेस आपण पाक जे आहे अशा पद्धतीचं नॉर्मल होतो, थोडासा हलका चिकट किंवा मग एक तार येते, त्यावेळेसच आपल्याला स्टिक घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं आतमध्येपर्यंत छान प्रकारे पाक पोहोचतो आणि आतून छान अशी गुढी तयार होते. आता जर तुम्हाला वाटत असेल की पाक जो आहे एकदमच पातळ आहे, ह्याची साखर होणार नाही, तर अजिबात काळजी नाही करायची. लो फ्लेमवर मिक्स करत राहायचं, साखर आपोआप होईल. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.